एका बाजूला अध्यात्माचा बुरखा आणि दुसऱ्या बाजूला वासनेचा नंगानाच। पण नाशिकच्या या कॅप्टन अशोक खराचा गुन्हा फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही। आता या प्रकरणात एक धक्कादायक वळण आलंय। या भोंदू बाबाच्या घरातून केवळ अश्लील व्हिडिओजच नाही तर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी आणि शिकारीशी संबंधित पुरावेही आढळले आहेत। एका साध्या मजुराचा हा क्राईम ग्राफ पाहून पोलीसही चक्रावून गेले। सिन्नरचा हा साधा मजूर मर्चंट नेव्हीमध्ये गेला आणि तिथून परतताना त्याने स्वतःला कॅप्टन घोषित केलं। तपासादरम्यान पोलिसांना खराच्या घराची झडती घेताना काही संशयास्पद वस्तू आढळल्या। यात वन्य प्राण्यांचे दात, नख आणि कातडी यांचा समावेश असल्याचा संशय आहे। तपासानुसार कोल्ह्याला शिंगे नसतानाही कोल्ह्याची शिंग असल्याचा भास निर्माण करून तो कोल्ह्याच्या कानाचे मांस पूजेसाठी देत असे। तसेच वाघाच्या कातडीचाही वापर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे। जर हे सिद्ध झालं तर खरातवर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत अत्यंत कठोर कारवाई होऊ शकते। तो वन्य प्राण्यांच्या शिकारीत किंवा तस्करीच्या रॅकेटमध्ये सामील होता का याचा तपास आता वन विभाग करत आहेत। नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 29 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदू बाबांना रोखण्यासाठी सरकारने अजून कोणते कडक पाऊल उचलायला हवे? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।